कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि पावसाच्या ह्या तडाख्यामुळे कल्याण पूर्वेकडच्या खडगोलबली परिसरामध्ये एक गंभीर घटना घडली आहे। दुपारी उल्हासनगरच्या दिशेने जाणाऱ्या नाल्यावरती असलेल्या पुलाचा काही भाग अचानक खचला असं दिसून आलं। दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेकडनं हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय असं सुद्धा सांगण्यात येतंय, पण प्रत्यक्षात मात्र पुलावरती कोणतेही बॅरिकेड्स लावलेले नाहीयेत, ना कुठला पोलीस बंदोबस्त आहे। त्यामुळे संध्याकाळपर्यंत नागरिक ह्या धोकादायक पुलावरनं वाहतूक करतायत असंही पाहायला मिळतंय। यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनलाय। महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। माझं नाव प्रशांत मिश्रा आहे। प्रशांत, कुठला हा पूल आहे, काय कधी खचला? हा पूल आता 1-2 दिवस पहिला थोडासाच होता, नंतर आता आज परत आम्ही आणि दादा पण होते, हे दादांनी त्यांचं लक्ष गेलं तिथे। त्याच्यानंतर आम्हाला एवढं पहिलं नॉर्मल होतं तर एवढं काय वाटलं नाही, पण आज बघितलं तर आज जास्तच झालं आहे आणि अर्धं रोड चिरं पडलं आहे। जर ह्याच्यावर काही कार्यवाही या कोणी लक्ष दिलं नाही त्याच्या इथं मोठा अपघात होऊ शकतो आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी KDMCची आहे। KDMCकडून काही बॅरिकेड अजून काही इथे काही झालं नाही आहे, जे की करायला पाहिजे, कारण की हे काय माझा प्रशांत मिश्रा। काय नाव तुमचं? माझा अंबादास लिंबाजी कांबळे। मी सकाळी 10:30 वाजता इथं आलो। त्या टायमाला बघितलं की थोडासा थोडासा खड्डा होता। त्याच्यानंतर मी माझ्या वाईफला इथं KDMC या महानगरपालिकेमध्ये कानाच्या इलाजासाठी गेलतो। त्यानंतर मी इथं आलो, सिक्युरिटी केलं तर बघितलं तर मोठा मुसळधार पाऊस चालू होता, तर हा खड्डा दबत गेला। तर मी वारंवार 2 माणसाला ते सांगून आलो, बाबा इथं काहीतरी काम करा, काहीतरी करा, काहीतरी लोकांची सुरक्षा करा। तर कोणी म्हणजे लक्ष दिलं नाही आहे। त्याच्यानंतर वापस मी 3:30 वाजता इथं आलो। इथं बघितलं ते खड्डा एकदम पडलेला होता, तर महानगरपालिकेचे माणसं आलेले होते इथं। त्यांना पण मी सांगितलं इथं बॅरिकेड लावा, जेणेकरून इथं धोका नाही व्हायला पाहिजे, त्यांची संख्या खेळ असा झाला नाही पाहिजे। या गोष्टीसाठी मी त्या सरांना पण सांगितलं, डवाचे अधिकारी इथं आलते। आतापर्यंत 3:30 वाजल्यापासून आतापर्यंत इथं बॅरिकेड कोणी लावलं नाही आहे। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, महानगरपालिका जनतेच्या म्हणजे जीवनासाठी खेळ करते, बस एवढं बोलतो। आणि एवढंच बोलतो की महानगरपालिकेला की जनतेसंगती खेळ करू नका, आपलं जे काम आहे जनतेसाठी तेवढं करावा आणि ते बॅरिकेड लावा, बस एवढंच मी नम्र विनंती करतो बस।